तर आज आपण संख्यांचं अक्षरी लेखन करताना काही चुका होतात आणि ते आपल्या लक्षातही येत नाही. तर त्या संख्या कोणत्या आणि त्या कशा चुकतात त्याची आपण माहिती घेणार आहोत. आता पहा, ही संख्या कोणती आहे? 11. लिहिताना ही 11 अशी लिहिली जाते. तर 11 अशी न लिहिता ती 11 अशी लिहिली जाते. त्यानंतर ही संख्या कोणती आहे? 18. लिहिताना ती 18 अशी लिहिली जाते. तर 18 अशी न लिहिता ती 18 अशी लिहिली जाते. त्यानंतर ही संख्या कोणती आहे? 38. तुम्ही म्हणताना सुद्धा आता 38 म्हणताय. लिहिताना पण 38 लिहिता. तर 38 न लिहिता ती 38 लिहायची. त्यानंतर ही संख्या कोणती आहे? 54. बघा, तुम्ही म्हणताना सुद्धा 54 म्हटला. तर ती 54 म्हणता किंवा न लिहिता ती 54 अशी लिहायची. अशी. आता बघा, ही संख्या कोणती आहे? 72. बघा, तुम्ही म्हणताना सुद्धा 72 म्हटला. 72 नाही, 72. कशी लिहायची ती संख्या? 72 नाही, 72. त्यानंतर ही संख्या बघा, 75 असं तुम्ही म्हणताय. लिहिताना म्हणताना जरी चा म्हणत असलो आपण तर लिहिताना चा लिहायचं. 75 असं लिहायचं. लिहिताना वाचताना 75 म्हणतो आपण, पण लिहिताना 75 अशी लिहायची. त्यानंतरची संख्या 76. अशी 76 अशी संख्या लिहिली जाते. तर 76 न लिहिता श ला काना शा 70 अशी संख्या लिहिली जाते. त्यानंतर बघा, ही संख्या 85 आहे. कोणती आहे? 85. ही अशी लिहिली जाते. तर तशी न लिहिता ती 85. चला या जोडायचा. 85 अशी लिहायची. त्यानंतर ही संख्या बघा, 86 अशी लिहिली जाते. श हा 80 अशी न लिहिता ती संख्या 86. श ला काना आणि 80 अशी लिहिली जाते. 86. आणि ही संख्या बघा, 95 अशी लिहिली जाते. चला या जोडला जातो. तर चला या जोडायचा नाही. 95 म्हणजे लिहिताना 95 लिहायचं, म्हणताना 95 म्हणायचं. 95. अशा काही संख्या आहे की ज्या संख्या माहिती आपण लिहिताना चुका करतो. पण इथून पुढे आता मी तुम्हाला सांगितलंय त्यामुळे तुम्ही इथून पुढे चुका करणार नाही. समजलं?